एका अत्यंत गजबजलेल्या आणि श्रीमंत घराची कल्पना करूया, जिथे पैशाची कोणतीही कमी नाहीये. व्यापाराच्या निमित्ताने लोकांची सतत ये-जा सुरू आहे आणि या सगळ्या मोठ्या व्यवहारांच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे. अगदी. आणि त्या व्यक्तीवर खूप मोठी जबाबदारी आहे. एक्झॅक्टली. त्या व्यक्तीच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे आणि ती व्यक्ती ती अतिशय उत्तम प्रकारे पेलतही आहे. पण मग अचानक असा एक क्षण येतो की ती व्यक्ती हे सगळं एका झटक्यात सोडून देते. बापरे, म्हणजे पूर्णपणे? हो, पूर्णपणे. फक्त घर सोडत नाही, तर स्वतःच्या मालकीची असलेली अफाट संपत्ती दुसऱ्यांना अक्षरशः वाटून टाकते आणि एका अशा मार्गावर चालत सुटते जिथे ना पैसा आहे, ना निवारा, ना कोणतीही सुरक्षितता. हे खरंच खूप धक्कादायक आहे. हो ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण महानुभाव पंथातील काही अत्यंत दुर्मिळ, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नोंदींच्या आधारे एका अशाच माणसाच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट आहे संगपाळ नावाच्या एका सामान्य संसारी माणसाची आणि त्याच्या सोंगोबास या महान आचार्य पदापर्यंतच्या अविश्वसनीय प्रवासाची. नक्कीच. आणि कसे, या नोंदी केवळ एका माणसाचा इतिहास सांगत नाहीत, तर मानवी मनाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकतात. जेव्हा आपण या जुन्या साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वैराग्य म्हणजे नेमकं काय हे अत्यंत जवळून पाहता येतं. वैराग्य म्हणजे केवळ राग येऊन घर सोडणे नव्हे. बरोबर. एका प्रस्थापित माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची शून्यता ज्या क्षणी जाणवते तो क्षण या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू असतो. आणि संगपाळांच्या बाबतीत ही जाणीव कशी आणि का निर्माण झाली हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला या प्रवासाच्या अगदी मुळाशी जायचंय. तसं पाहता त्यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली तर हे घराणे मूळचे गुजरातचे, म्हणजे त्यांच्या रक्तातच व्यापार होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. गुजराती घराणे म्हणजे व्यापाराचे बाळकडूच. पण व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांचे आजोबा महाराष्ट्रात आले आणि वेरूळला स्थायिक झाले. आता वेरूळ म्हणजे त्या काळातील एक अतिशय गजबजलेलं आणि महत्वाचं ठिकाण. हो, व्यापाराचे एक मोठे केंद्र होते ते. आणि नोंदींवरून हे स्पष्ट होते की संगपाळ हे शिवव्यासांचे थोरले भाऊ विजयपाळ यांचे सुपुत्र होते. पण इथे ना एक मोठी उलथापालथ होते कुटुंबात. अच्छा, काय घडतं नेमकं? त्यांचे काका म्हणजे शिवव्यास हे अचलमुरारी व्यासांकडे जातात आणि थेट संन्यास घेतात. आता विचार करूया आपण, घरातला एक कर्ता पुरुष अचानक संन्यास घेतो तेव्हा त्या घराच्या व्यवसायाचे, त्या अफाट संपत्तीचे काय झाले असेल? तो सगळा भार साहजिकच संगपाळ्यांवर आला असणार. एक्झॅक्टली. पण इथे आपण त्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती आणि व्यापाराची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. हे केवळ एका छोट्या दुकानाचे काम नव्हते. अनेक लोकांचे रोजगार, कर्ज, उलाढाली या सगळ्याचे ते केंद्र होते. म्हणजे खूप मोठा व्याप होता तो. प्रचंड मोठा व्याप. आणि संगपाळांनी ही जबाबदारी नाकारली नाही, त्यांनी ती स्वीकारली आणि तो संसाराचा गाळा अतिशय सक्षमपणे हाकलला. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरी किनारी होती. दुसरी किनार म्हणजे? ते केवळ हिशेब जपणारे पक्के व्यापारी नव्हते. ज्या अचलमुरारी व्यासांकडून त्यांच्या काकांनी संन्यास घेतला होता त्याच अचलमुरारी व्यासांचा संगपाळांवरही प्रचंड प्रभाव होता. ओहो. हो, त्यांना स्वतः अचलमुरारी व्यासांकडून बोध म्हणजे धर्मोपदेश मिळाला होता. अच्छा, म्हणजे त्यांच्यात एक धार्मिक किंवा आध्यात्मिक बी आधीपासूनच रोवले गेले होते. तर अगदी. ते रोज आपली दैनिक उपासना करत असत. गुरूंवर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते अनेकदा अचलमुरारी व्यासांना भेटायला जात असत. पण मग इथे एक असा प्रसंग घडतो जो त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देतो. कोणता प्रसंग? अचलमुरारी व्यास आजारी पडतात आणि संगपाळ त्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोरच गुरूंचा देहांत होतो. आता मृत्यू ही जगातली अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. हो, ती तर अटळ आहे. पण नोंदी सांगतात की या घटनेने संगपाळ पुरते कोलमडून गेले. त्यांना संसारात काहीच राम वाटेनासा झाला. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आजूबाजूला रोज कुणी ना कुणी मरत असतं, मग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने एखाद्या माणसाच्या मनात संसाराविषयी इतकी टोकाची विरक्ती कशी येऊ शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण तो केवळ एका शरीराचा मृत्यू नव्हता, तर त्यांच्या आध्यात्मिक आधाराचा मृत्यू होता. आध्यात्मिक आधाराचा मृत्यू? हो. कसे, जेव्हा एखादा माणूस अफाट संपत्ती आणि जबाबदाऱ्यांचा ओझ्याखाली वावरत असतो तेव्हा त्याला एका सुरक्षित बेटाची गरज असते, जिथे जाऊन तो शांत होऊ शकेल. अचलमुरारी व्यास हे संगपाळांसाठी ते सुरक्षित बेट होते.
अच्छा, म्हणजे त्यांचा एक अँकर होता तो. अगदी. आणि जेव्हा ते बेटच अचानक बुडतंय तेव्हा माणसाला स्वतःच्या पायाखालची जमीन सरकल्याची जाणीव होते. त्यात आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संगपाळांना स्वतःचे मुलेबाळे नव्हती. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा वाटतो मला. म्हणजे संपत्ती आहे, एवढा मोठा पसारा आहे, पण ती पुढे कोणाकडे सोपवायची हा प्रश्न आहेच ना. बरोबर. ज्या संसारासाठी ते राबत होते तो पुढे नेणारा कोणी वारसदारच नव्हता. त्यामुळे भौतिक जगातील त्यांची गुंतवणूक तशीही एका पातळीवर निरर्थकच होती. खरे. पण गुरूच्या अस्तित्वामुळे त्यांना किमान एक दिशा होती. जेव्हा तो गुरूच निघून गेला तेव्हा त्यांच्या मनातील ती पोकळी भयानक होती. ही कोणतीही तात्पुरती निराशा नव्हती बरं का. मग हे काय होतं नेमकं? हे एक अत्यंत सखोल असे डिसिल्युजनमेंट म्हणजे एक प्रकारचा मोठा भ्रमनिरास होता. आपण ज्यासाठी जगतोय ते सगळंच किती क्षणभंगूर आहे हे सत्य अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. बापरे, हे एखाद्या आधुनिक एक्झिस्टेन्शियल क्रायसिस सारखं आहे. जेव्हा आयुष्यात एखाद्या मार्गदर्शकाची अचानक एक्झिट होते तेव्हा माणूस स्वतःच्या सुरक्षित आणि रुळलेल्या आयुष्यातून कसा बाहेर फेकल्यासारखा होतो, तसाच काहीसा धक्का संगपाळांना बसला असावा. नक्कीच. अगदी तशीच अवस्था होती त्यांची. आणि या सत्याच्या धक्क्यातून त्यांनी जो मार्ग निवडला तो अत्यंत टोकाचा होता. त्यांना संन्यास घेण्याची इतकी प्रबळ इच्छा झाली की त्यांनी आपला सगळा संसार, तो मोठा व्यापार एका क्षणात मागे सोडला. एका झटक्यात सगळं सोडून दिलं. हो, ते उद्योगाच्या निमित्ताने घरून बाहेर पडले आणि थेट रिद्धपूरला गेले. आता रिद्धपूर हे त्या काळी महानुभाव पंथाचे आणि परमार्ग मंडळींचे एक खूप मोठं केंद्र होतं. हा, अत्यंत पवित्र आणि महत्वाचं ठिकाण. पण तिथे गेल्यावर त्यांनी जे केले ते ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. त्यांनी स्वतःसोबत आणलेला सगळा द्रव्यसंग्रह म्हणजे तो अफाट पैसा तिथे असलेल्या संन्यासी मंडळींना अन्नदान करण्यात खर्च करून टाकला. सगळा पैसा? सगळा. आता इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. संन्यास घ्यायचाच होता तर ते नुसते घर सोडून रिकाम्या हाताने येऊ शकले असते ना. बरोबर. मग सगळी संपत्ती सोबत आणून ती अशा प्रकारे शून्यावर आणण्यातून त्यांना काय साध्य करायचे होते? हाच तर संन्यासातील अत्यंत कळीचा मुद्दा आहे. रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडणे म्हणजे केवळ जागा बदलणे. अच्छा. पण स्वतःच्या मालकीची असलेली संपत्ती, जिच्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे, ती स्वतःच्या हाताने दान करणे हे मानसिक पातळीवरील मालमत्तेचे विसर्जन असते. म्हणजे स्वतःला आतून रिकामं करण्याची ती एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. कसं आहे, जोपर्यंत खिशात पैसा असतो तोपर्यंत माणसाच्या आत एक सूक्ष्म अहंकार असतो की माझ्याकडे पर्याय आहेत. हो ना, कधीही मागे फिरता येईल हा विचार असतोच. एक्झॅक्टली. संगपाळांना तो पर्यायच मुळात संपवून टाकायचा होता. त्यांना आपल्या भूतकाळातील त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या ओळखीला पूर्णपणे जाळून टाकायचे होते. क्या बात है. जेव्हा त्यांनी तो शेवटचा पैसा दान केला असेल तेव्हा खऱ्या अर्थाने संगपाळ या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आणि एका नव्या जन्माची तयारी सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. पण नव्या जन्मासाठी एका नव्या आधाराची गरज असते. आणि इथे एक अत्यंत नाट्यमय आणि काहीसा गोंधळात टाकणारा प्रसंग घडतो. संगपाळ शिवव्यासांकडे जातात आणि त्यांच्याकडे संन्यास देण्याची मागणी करतात. पण शिवव्यास त्यांना स्पष्ट नकार देतात. नकार देतात का? ते म्हणतात, तुला ज्यांच्याकडून बोध मिळाला त्या अचल मुरारी व्यासांच्या नावे तू दीक्षा घे. अच्छा, हे एका अर्थाने अत्यंत तर्कशुद्ध होतं, कारण मूळ गुरु तेच होते. हो ना, पण संगपाळ प्रचंड हट्ट धरतात की नाही, मला तुमच्याच नावे दीक्षा द्या. आता मला सांगा, त्या काळात गुरुची आज्ञा मोडणे किंवा त्यांनी सांगितलेला मार्ग न स्वीकारणे हे एक प्रकारचं उल्लंघन किंवा उद्धटपणा मानला जात नसेल का? संगपाळांनी एवढा हट्ट का धरला असावा? वरवर पाहता तो हट्ट किंवा उद्धटपणा वाटू शकतो, पण आपण संगपाळांच्या त्यावेळच्या मानसिक अवस्थेचा विचार केला पाहिजे. त्यांनी नुकतंच आपलं सगळं आयुष्य, सगळी सुरक्षा फेकून दिली होती. ते एका अत्यंत भयानक मानसिक पोकळीत उभे होते. अचल मुरारी व्यास हे त्यांचे मूळ गुरु होते हे खरं आहे, पण ते आता देहात नव्हते. बरोबर, ते प्रत्यक्ष तिथे नव्हते. अशा वेळी जेव्हा माणूस स्वतःचे जुने अस्तित्व पुसून एका पूर्णपणे अनोळखी आणि खडतर मार्गावर पाऊल ठेवतो तेव्हा त्याला एका जिवंत हाताची गरज असते. जिवंत हात, अत्यंत अचूक शब्द वापरलात. जो हात त्याला प्रत्यक्ष धरून चालवू शकेल. शिवव्यास हे फक्त त्यांच्या काकांसारखे नव्हते, तर ते अचल मुरारी व्यासांचेच शिष्य होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते. संगपाळांना त्या क्षणी एका मूर्तिमंत आधाराची अत्यंत तीव्र गरज होती.
आणि ती गरज कोणत्याही परंपरेच्या नियमापेक्षा नक्कीच मोठी होती. हे स्पष्टीकरण खूप काही उलगडणारं आहे. म्हणजे ती केवळ एक तांत्रिक अडचण नव्हती, तर ती एका माणसाची अत्यंत प्रामाणिक भावनिक गरज होती. अगदी. शेवटी शिवव्यासांना तो हट्ट मान्य करावा लागला. त्यांनी संगपाळांना आपल्या नावे संन्यास दिला आणि इथे त्यांना एक नवीन नाव मिळाले, सोंगोबास. सोंगोबास. हो, पण नाव बदलले म्हणजे माणूस पूर्णपणे बदलतो का? सोंगोबासांनी हे बदललेले अस्तित्व कसे सिद्ध केले? नोंदी सांगतात की त्यांनी शिवव्यासांजवळ राहून ब्रह्मविद्याशास्त्रांचा अभ्यास सुरू केला. पण ते फक्त पोथ्या वाचून थांबले नाहीत बरं का. त्यांनी एकांतवासात जाऊन तब्बल 4 वेळा कठोर तपश्चर्या केली. आता कठोर तपश्चर्या हा शब्द आपण बऱ्याचदा वाचतो, पण प्रत्यक्ष व्यवहारात या एकांतवासाचा आणि 4 वेळा तपश्चर्या करण्याचा नेमका अर्थ काय होतो? ब्रह्मविद्याशास्त्र हे केवळ बौद्धिक ज्ञान नाहीये. ते सृष्टीच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळाशी जाण्याचे शास्त्र आहे. पोथ्या वाचून तुम्हाला फक्त माहिती मिळते, बरोबर. पण अनुभूतीसाठी तुम्हाला स्वतःच्या शरीराला आणि मनाला अतिशय कठीण चाचण्यांमधून न्यावे लागते. एकांतवासात जाणे म्हणजे फक्त लोकांपासून दूर जाणे इतकेच नाही. मग स्वतःच्या आतल्या आवाजांशी, स्वतःच्या भूतकाळातील आठवणींशी, भीतीशी आणि विकारांशी एकाकी लढणे, अन्नाचा त्याग करणे, ऊन पाऊस थंडी यांचा शरीरावर होणारा परिणाम नाकारणे, ही एक प्रकारची स्वतःला मारून पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रिया आहे. बापरे, म्हणजे हे अत्यंत शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे युद्ध आहे. अगदी. आणि हे त्यांनी एकदा नाही तर 4 वेळा केले. यातून आपल्याला सोंगोबासांच्या निग्रहाची कल्पना येते. त्यांना कोणतीही कसर बाकी ठेवायची नव्हती. क्या बात आहे. ते स्वतःला इतक्या आगीतून तावून सुलाखून घेत होते की त्यांच्या या घोर साधनेमुळं स्वतः शिवव्यासांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर निर्माण झाला. एका शिष्याने आपल्या गुरूच्याही पुढे जाऊन अशी साधना करणं हे खरोखरच दुर्मिळ आहे. आणि याच साधनेमुळे सोंगोबासांचं व्यक्तिमत्व इतकं प्रगल्भ झाले की ते स्वतः एका गुरूच्या भूमिकेत जाण्यास तयार झाले. इथे या ऐतिहासिक नोंदींमध्ये एका नवीन पात्राचा प्रवेश होतो, जो हा संपूर्ण प्रवास आणखी रंजक बनवतो. अच्छा, कोण येतं आता? शिवव्यासांच्या चुलत पुतण्याची कन्या त्यांना भेटायला येते. ती अवघी 18-20 वर्षांची अविवाहित मुलगी असते. पण तिथलं ते अत्यंत कडक आणि विरक्त वातावरण पाहून तिच्या मनात संन्यास घेण्याची इच्छा निर्माण होते. बापरे, एवढ्या लहान वयात? हो, आणि ती थेट सोंगोबासांना संन्यास देण्याची विनंती करते. आता विचार करूया आपण, एकीकडे 4 वेळा घोर तपश्चर्या केलेला एक प्रगल्भ संन्यासी आणि दुसरीकडे अवघी 20 वर्षांची संसाराची काहीच जाण नसलेली मुलगी. खूपच टोकाचा विरोधाभास आहे हा. अगदी. सोंगोबास तयार होतात, पण ते परत शिवव्यासांकडे जातात आणि म्हणतात, तुम्हीच हिला तुमच्या नावे संन्यास द्या. अच्छा, इथे सोंगोबासांची नम्रता दिसते. एवढी मोठी तपश्चर्या करूनही ते स्वतःला अधिकार गाजवणारे मानत नव्हते. ते अजूनही स्वतःला शिवव्यासांची सेवकच मानत होते. खरे, पण इथे शिवव्यासांनी जे उत्तर दिले ते एका महान परंपरेच्या हस्तांतरणाचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे. शिवव्यास सोंगोबासांना काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? ते म्हणतात, तुझ्यामुळे हिचा धर्म शेवटाला जाईल. मी आता वृद्ध झालो आहे, माझे दिवस संपत आले आहेत. तूच हिला सांभाळणार आहेस. हे वाक्य खूप जबरदस्त आहे. हे एखाद्या जहाजाच्या अनुभवी कॅप्टनने भयानक वादळात जहाजाचं सुकणू एका नव्या पण अत्यंत सक्षम खलाशाच्या हातात सोपवण्यासारखं आहे. अगदी तसंच. ते फक्त तू काम कर असं सांगत नाहीत, तर ते सोंगोबासांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत आहेत. तुझ्यामुळे हिचा धर्म शेवटाला जाईल, म्हणजे तूच हिला या अत्यंत खडतर मार्गावर शेवटपर्यंत टिकवून ठेवू शकशील. हा केवढा मोठा विश्वास आहे. अगदी बरोबर. आणि हा निर्णय शिवव्यासांनी त्या मुलीच्या भल्यासाठीच घेतला होता. कारण संन्यास घेणं सोपं असतं, पण तो आयुष्यभर निभावणं हे अत्यंत कठीण असतं. हो ना. त्यासाठी एका अत्यंत कठोर आणि तत्वनिष्ठ मार्गदर्शकाची गरज असते. शिवव्यासांनी त्या मुलीला सोंगोबासांच्या नावे संन्यास दिला आणि तिचे नाव ठेवले देमायसा. देमायसा. आता इथे देमायसाचा प्रवासही तितकाच थक्क करणार आहे. नोंदी सांगतात की ती अत्यंत बुद्धिमान आणि रूपवान होती. पण तिने सोंगोबासांच्या मार्गदर्शनाखाली इतकी घोर तपश्चर्या केली की तिने आपला देह मृतवत केला. इथे मला थोडं थांबून विचारावंसं वाटतं. देह मृतवत करणे म्हणजे नेमकं काय? म्हणजे स्वतःच्या शरीराला इजा पोहोचवणे असा त्याचा अर्थ होतो का? ना, अजिबात नाही. देह मृतवत करणे म्हणजे
शरीराचे जे नैसर्गिक चोचली आहेत, भूक, तहान, थंडी, ऊब किंवा सुंदर दिसण्याची इच्छा, ह्या सगळ्या भौतिक गरजा आणि संवेदनांपासून स्वतःला पूर्णपणे तोडून घेणे. अच्छा, म्हणजे शरीराच्या अस्तित्वाच्या पलीकडे जाणे. अगदी. शरीराचे अस्तित्व केवळ प्राण टिकवण्यासाठी उरणे. एका तरुण आणि सुंदर मुलीने आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल ठेवून अशी अवस्था प्राप्त करणे, हे त्या काळातील संन्यासी समाजात, ज्याला मार्ग मंडळी म्हटले जायचे, अत्यंत आदराचा विषय बनले होते. क्या बात आहे. सोंगोवासांची ही पहिली शिष्या त्यांच्या शिकवणीचा एक जिवंत आणि चालता बोलता पुरावा बनली. म्हणजे गुरुने स्वतःला घडवले आणि मग एका अत्यंत सक्षम शिष्यालाही घडवले. या सगळ्या प्रक्रियेमुळे सोंगोबासांचं वजन या परंपरेत खूप वाढले असावे. साहजिकच आहे. आणि म्हणूनच जेव्हा श्री गुजर शिवव्यासांचा देहांत झाला, तेव्हा एका खूप मोठ्या घटनेची नोंद आपल्याला मिळते. संपूर्ण कवीश्वर शाखेच्या मंडळींनी एकत्र येऊन सोंगोबासांना आचार्यपदावर बसवले. खूप मोठा टप्पा आहे त्यांच्या प्रवासात. हो. आता ते फक्त एक वैयक्तिक साधना करणारे संन्यासी राहिले नव्हते, तर एका संपूर्ण परंपरेचे, एका मोठ्या समूहाचे प्रमुख बनले होते. पण मला नेहमी एक गोष्ट जाणवते, जेव्हा माणसाला सत्ता किंवा सर्वोच्च पद मिळते, तेव्हा त्याची पहिली कृती काय असते, यावरून त्याचे खरे चरित्र समजते. सोंगोबासांनी आचार्य झाल्यावर काय केले असेल बरं? त्यांनी जे केले ते त्यांच्या निष्ठेचा सर्वोच्च बिंदू होता. आचार्यपदाची सूत्रे हातात घेताच त्यांनी स्वतःचा कोणताही नवीन आदेश काढण्याऐवजी आपल्या दिवंगत गुरूची म्हणजे शिवव्यासांची शेवटची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले. बापरे, स्वतःच्या अधिकाराचा विचार नाही केला? अजिबात नाही. ते आपले गुरुबंधू तुकोबास यांना घेऊन थेट बिदरला गेले. बिदर म्हणजे वेरूळ किंवा रिद्धपूरवरून थेट बिदरला जाणं त्या काळात, बापरे, खूपच लांबचा प्रवास. अगदी. त्या काळात असा प्रवास करणे म्हणजे महिन्यांचे कष्ट होते. तिथे जाऊन त्यांनी वैद्य दत्तोबास नावाच्या व्यक्तीला शोधले, त्यांना ज्ञान दिले, त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? त्यांनी वैद्य दत्तोबासांना स्वतःचे शिष्य बनवले नाही. आचार्य असतानाही त्यांनी दत्तोबासांना शिवव्यासांच्या नावे संन्यास दिला. हे खरंच अविश्वसनीय आहे. जर आपण आजच्या जगाच्या चष्म्यातून याकडे पाहिले, तर कोणताही नेता आपली स्वतःची ताकद वाढवण्यासाठी स्वतःचे समर्थक गोळा करतो. हो ना, आजची परिस्थिती तशीच आहे. सोंगोबास आचार्य होते. ते सहज दत्तोबासांना आपले शिष्य बनवून आपली फळी मोठी करू शकले असते. पण त्यांनी श्रेय स्वतः न घेता ते आपल्या दिवंगत गुरूला दिले. ही कृती हेच दाखवून देते की ते या परंपरेत स्वतःला मालक नाही, तर फक्त एक वाहक किंवा विश्वस्त मानत होते. अगदी अचूक शब्द वापरलात. ते स्वतःला विश्वस्तच मानत होते. 4 वर्ष त्यांनी आचार्यपदाची गादी अत्यंत समर्थपणे चालवली. पण 4थ्या वर्षाच्या अखेरीस ते आजारी पडले. अच्छा. आणि जेव्हा त्यांना जाणवले की आपला शेवटचा काळ जवळ आला आहे, तेव्हा त्यांनी या परंपरेचे काय केले हे पाहणं जास्त रंजक आहे. त्यांनी आपला वारसा वैद्य दत्तोबासांकडे सोपवला. पण हा वारसा सोपवताना त्यांनी काही विशिष्ट वस्तू दत्तोबासांच्या स्वाधीन केल्या. कोणत्या वस्तू? नोंदीनुसार त्यांनी दाढेचे 2 विशेष, शास्त्राच्या पोथ्या आणि प्रसादाची पेटी हे सगळं दत्तोबासांना दिलं आणि आज्ञा दिली की हे अतियत्न सांभाळावे. आता इथे मला एक कुतूहल निर्माण होतं. शास्त्राच्या पोथ्या समजण्यासारख्या आहेत, कारण ते ज्ञान आहे. प्रसादाची पेटी ही एक आध्यात्मिक कृपा आहे, हेही समजलं. पण हे दाढेचे 2 विशेष म्हणजे नेमके काय? आणि एखाद्या परंपरेचं हस्तांतरण करताना अशा भौतिक वस्तूंचे काय महत्त्व असते? महानुभाव पंथात किंवा अशा अनेक प्राचीन परंपरांमध्ये गुरूच्या शरीराचे काही अंश किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात. दार किंवा दात हा शब्द आणि वाणी यांचा थेट संबंध दर्शवतो. अच्छा, म्हणजे ज्या वाणीतून ज्ञान आलं त्याचं प्रतीक. एक्झॅक्टली. ज्या मुखातून गुरूंनी ज्ञान दिले त्याचं ते भौतिक प्रतीक असते. हे केवळ काही अवशेष नव्हते, तर ती त्या परंपरेची सील्स किंवा राजमुद्रा होती. राजमुद्रा, क्या बात आहे. जेव्हा सोंगोबास या सर्व वस्तू दत्तोबासांकडे सोपवत होते, तेव्हा ते केवळ काही वस्तू देत नव्हते. ते त्या परंपरेचं संपूर्ण संचित, त्याचं तत्वज्ञान, त्याची कृपा आणि त्याचा प्रत्यक्ष अधिकार हस्तांतरित करत होते. अतियत्ने सांभाळावे या शब्दांतून त्या परंपरेचं वजन किती भयंकर आहे याचीच त्यांनी दत्तोबासांना जाणीव करून दिली. हे एखाद्या अत्यंत गुंतागुंतीच्या सिस्टमचा सोर्स कोड आणि सर्व्हरच्या चाव्या पुढच्या पिढीकडे अत्यंत सुरक्षितपणे सोपवण्यासारखा आहे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही.
हे सर्व होत असताना तिथे उपस्थित असलेली सर्व मार्गमंडळी, तुकोबास आणि स्वतः वैद्य दत्तोबास अत्यंत दुःखी झाले होते. आपल्या गुरूचा शेवटचा क्षण जवळ आला आहे हे पाहून त्यांना शोक अनावर झाला होता. आणि या अत्यंत भावूक क्षणी सोंगोबासांनी जे वाक्य उच्चारले ते या संपूर्ण नोंदींमधील सर्वात गूढ वाक्य आहे. ते वाक्य खूप खोल आहे. ते म्हणाले, हे अवघे पुरुषाद्य एकीरे एक, दुनीरे दोन, तिसरा उडानी मोरू पडेची येसे, पुरुषाद्य. आणि यानंतर शके 1354 मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. या वाक्याचा नेमका अर्थ काय काढावा आपण? हे वाक्य तत्कालीन सांकेतिक भाषेत आहे आणि त्याचे अनेक अर्थ निघू शकतात. पण जर आपण त्यांच्या संपूर्ण वैराग्याच्या प्रवासाशी हे जोडून पाहिले तर यात निसर्गाचा आणि शरीराचा एक अत्यंत कठोर नियम सांगितला आहे. कोणता नियम? मुरू म्हणजे मोर. मोर हा त्याच्या पिसाऱ्यासाठी, त्याच्या सौंदर्यासाठी आणि त्याच्या उडण्यासाठी ओळखला जातो. पण मोर कितीही उंच उडाला तरी त्याला जमिनीवर यावेच लागते. तो कायम आकाशात राहू शकत नाही. बरोबर. सोंगोबास कदाचित हेच सांगत होते की हा मानवी देह, याचा अहंकार किंवा या भौतिक जगातील कोणताही पसारा हा त्या उडणाऱ्या मोरासारखा आहे. तो कधी ना कधी खाली पडणारच आहे. जे शिल्लक राहणार आहे ते फक्त एकीरेक, म्हणजे ते अंतिम सत्य, ते ज्ञान आणि ती परंपरा. ते आपल्या शिष्यांना सांगत होते की या पडणाऱ्या शरीराचा शोक करू नका. जे चिरंतन आहे त्या परंपरेकडे लक्ष द्या. अंगावर काटा आणणारा हा विचार आहे. जेव्हा आपण आज या सखोल चर्चेच्या शेवटी सोंगोबासांच्या संपूर्ण जीवनपटावर नजर टाकतो तेव्हा तो प्रवास एखाद्या महाकाव्यासारखा वाटतो. नक्कीच. एक असा माणूस जो कालपर्यंत गुजरात महाराष्ट्रातील व्यापाराचे आकडे मोडत होता, ज्याच्या घरात संपत्तीची रास होती, पण एका क्षणी तो ते सगळं झटकून टाकतो. रिद्धपूरच्या वाटेवर स्वतःला पूर्णपणे रिकामा करतो. गुरुची आज्ञा आणि स्वतःची भावनिक गरज यात संघर्ष करून एका नव्या नावाने जन्माला येतो. अगदी. 4 वेळा स्वतःच्या अहंकाराला आणि शरीराला आगीत जाळून घेतो. देमाईसासारख्या नव्या पिढीला तयार करतो आणि आचार्यपदावरून ती परंपरा अत्यंत सुरक्षित हातात सोपवून मोराच्या पडण्याची उपमा देत शांतपणे निघून जातो. आणि हेच या नोंदींचं सर्वात मोठं यश आहे. त्या आपल्याला फक्त घडलेल्या घटना सांगत नाहीत, तर एका माणसाची चेतना शून्याकडून शिखरापर्यंत आणि शिखरावरून पुन्हा त्या अंतिम शून्यापर्यंत कशी प्रवास करते हे दाखवून देतात. हे खरंच भारावून टाकणारं आहे. आणि या प्रवासाचा विचार करताना शेवटी एक मुद्दा प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. आपण अनेकदा महान लोकांच्या वैयक्तिक यशाकडे किंवा त्यांच्या तपश्चर्येकडे आकृष्ट होतो. पण एका खऱ्या आणि उत्तुंग नेतृत्वाची कसोटी नेमकी कशात असते? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर सर्वोच्च ज्ञान मिळवून शिखरावर एकट्याने उभे राहण्यात, की देमाईसा आणि वैद्य दत्तोबासांसारखी एक भक्कम फळी तयार करून स्वतःच्या ज्ञानाचा आणि अधिकाराचा सोर्स कोड इतक्या सुरक्षितपणे पुढच्या पिढीकडे सोपवण्यात, जेणेकरून स्वतः निघून गेल्यावरही ती परंपरा तितक्याच ताकदीने जिवंत राहील. संपत्ती किंवा अहंकार सोडणे ही कदाचित पहिली पायरी असेल, पण स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून एका विचाराला चिरंतन करणे ही खरी झेप आहे. अगदी खरं आहे. हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या सखोल चर्चेत आपण आज एका अत्यंत विलक्षण प्रवासाचा वेध घेतला. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयाच्या तळाशी जाण्यासाठी.